मुंबई शहरातून एक अत्यंत दुर्दैवी, हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। मुंबईच्या भांडूप पश्चिम भागात रेल्वे स्टेशन रोड परिसरात बेस्ट बसच्या भीषण अपघातात 4 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून 9 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत। ही दुर्घटना 29 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली। नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची गर्दी होती। अनेक नागरिक पायी जात होते, काही जण बसची वाट पाहत उभे होते। अशाच वेळी बेस्टची एक बस रिव्हर्स घेत असताना अचानक अनियंत्रित झाली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बस रिव्हर्स घेताना चालकाचा ताबा सुटला आणि बस थेट फुटपाथवरून चालणाऱ्या पादचाऱ्यांवर घुसली। काही सेकंदांतच आनंदाच्या गडबडीत असलेला परिसर आरडाओरड, किंकाळ्या आणि गोंधळात बदलला। या भीषण अपघातात 3 महिला आणि एका पुरुषाचा घटनास्थळीच मृत्यू झाला। अपघातात जखमी झालेल्या 9 ते 10 नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि बेस्ट प्रशासनाच्या टीम्स तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। बस खाली अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य करण्यात आले। संपूर्ण परिसर काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता। या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे, जो पाहून अंगावर काटा येतो। व्हिडिओमध्ये बस वेगात मागे येताना आणि लोकांना धडक देताना स्पष्टपणे दिसत आहे। या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे। पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी केली जात आहे। ब्रेक फेल झाले होते की चालकाचा निष्काळजीपणा होता, याबाबतचा निर्णय तांत्रिक तपास अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। या अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। स्टेशन परिसरात वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्यामुळे असे अपघात घडतात, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे। दरम्यान प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। जखमींच्या उपचारांचा खर्च बेस्ट आणि प्रशासनाकडून उचलला जाईल असेही सांगण्यात आले आहे। हा अपघात पुन्हा एकदा मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणतो आहे। दररोज लाखो नागरिक बेस्ट बसवर अवलंबून आहेत। अशा घटना थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना आणि जबाबदारी निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे। एक छोटीशी चूक, एक क्षणाचा निष्काळजीपणा आणि त्याची किंमत निरपराध नागरिकांना जीव देऊन मोजावी लागते, हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे।